नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राधा भाग 5. राधा विचारांच्या तंद्रीतच घरी आली. खरं तर आज गौरीने विकासचा विषय काढला म्हणून आज त्यांचे विचार डोक्यात नकळतपणे घोळत होते. तसा तिला त्याच्यात काहीच रस नव्हता, पण तरीही का कोणास ठाऊक असो, आज विषय काढला म्हणून कदाचित त्याचे विचार घोळत असावे. आजीचे लक्ष राधाकडे गेले. तिच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव आजीच्या नजरेतून काही सुटले नाही. आजी पुस्तक वाचत होती. आजी जागेवरून उठली. तिला मध्येच उठलेलं पाहून राधा म्हणाली, "अगं आजी, का उठतेस? पुस्तक वाचते आहेस ना? वाच की मग. तुला पाणी आणते." राधा बॅग ठेवत म्हणाली, "असू दे ग आजी, मी घेते पाणी, तू वाच पुस्तक." राधा पाणी प्यायली आणि आजी जवळ जाऊन बसली. "आजी, कोणते पुस्तक वाचते आहे?" "श्यामची आई." "किती छान आहे ना पुस्तक आजी. कितीही वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते असे आहे. मी देखील कमीत कमी 7 ते 8 वेळा वाचले आहे. मला खूप आवडतं हे पुस्तक. सुरेख शब्दरचना आणि कथाही सर्वोत्तम. जीव ओतून लिहिले आहे अगदी. पहिल्यांदा वाचले होते तर अगदी मी रडले होते आजी. आजी, तुला आठवत असेल ना, तू आली होतीस इथे राहायला?" आजी राधाच्या खांद्यावर अलगद हात ठेवत हसून म्हणाली, "हो, मला चांगलंच आठवत आहे. कशी विसरेल बरं? तुझ्या लक्षात नसेल, पण माझ्या लक्षात आहे बरं का. तू पहिल्यांदा पुस्तक वाचले आणि खूप उदास झाली होतीस आणि म्हणाली होती, आज मला जेवण नको. तेव्हा तू 10 वर्षाची होतीस. त्यानंतर किती विनवणी करावी लागली तुला जेव म्हणून. तुझा मूड इतका ऑफ झाला होता, विचारू नको. किती काय काय केले तुझ्या बाबांनी तुला कुल्फी देणार सांगितले तेव्हा कुठे तुझी नाराजी दूर झाली बघ." राधाने आश्चर्याने विचारले, "आजी, खरंच की काय मी अशी वागले होते?" "हो ग, तू अशीच वागली होतीस." आजी पुढे बोलू लागली, "ह्या पुस्तकामध्ये जे दडले आहे ते खूप मौल्यवान आहे राधा. आई आपल्या मुलांना कशी संस्कार देते, कशी घडवते. अगदी स्वर्गवास झाला तरी तिचा जीव मात्र मुलांकडे असतो. खूप वास्तव लिहिले आहे बघ, अगदी मनाला भिडणारे असे." खरं तर हे बोलत असताना आजीचा कंठ दाटून आला होता. "हो ग आजी, तू बरोबर बोलते आहेस. आईचं प्रेम, शिकवण सारं काही अमूल्य असतं. तिच्यामुळे तर आयुष्याला अर्थ असतो. आता तूच बघ ना, आईसाठी किती काय करते. तिच्यावर तुझं प्रेम किती आहे. बाबा गेल्यावर तू किती सपोर्ट केला. तुझ्यामुळेच तर आई पुन्हा सावरली आजी." "पुरे ग राधा, मी काहीच केले नाही. खरं तर माझा स्वार्थ म्हण. माझी लेक आणि नातवंड इथे दुःखात असताना माझं मन कसं बरं लागलं असतं. तुझ्या बाबांचे आई बाबा तर आधीच देवाघरी गेले होते. कोण होतं माझ्याशिवाय माझ्या लेकीला आणि नातवंडाला सावरणारं?" आजीने राधाच्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वतःच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपले. राधालाही अगदी भरून आले. ती शांतपणे आजी काय बोलते आहे ऐकत जरी असली तरी तिच्याही मनात बाबा गेल्यानंतर जो गोंगाट सुरू झाला होता तो आज किंचितसा जाणवत होता. आजी बोलू लागली, "हा एकटेपणा फार क्रूर असतो ग राधा. धड जगू देत नाही आणि मरूही देत नाही. शेवटी माझे आईचं काळीज ग. ते काही शांत बसणार होय? माझ्या लेकीला सावरायला मिस्तर होते." "असो, जाऊ दे, तू फ्रेश हो. मी आपल्याला मस्त चहा ठेवते." "आजी, राहू दे ग, मी ठेवते चहा." राधा फ्रेश होऊन आली आणि आजीच्या गळ्यात हात घालतच म्हणाली, "आजी, मला हे सांग, किती सहज जमतं ग तुला हे सर्व? कधी कठोर होते, कधी मृदू होते, कधी लहान मुलीप्रमाणे वागते, तर कधी सखोल विचार करून मनाला भुरळ घालतेस." "काही नाही ग राधा, वयाच्या एका टप्प्यावर हे सहज जमू लागते. काही अवघड नाही. चांगले आणि वाईट अनुभव माणसाचे व्यक्तिमत्व घडवतात. खरं तर राधा, माणसाचा स्वभाव कधी बदलतो हे त्याला कळत नाही. एक मात्र समजते, आपला स्वभाव बदलला आहे." आजी बोलता बोलता क्षणभर थांबली. "आजी, तू खरंच ग प्रेरणादायी आहेस. मला तर तुझ्यासारखे व्हायचे आहे. तुला माहीत आहे माझी मैत्रीण गौरी, तिला तुला भेटायची इच्छा आहे." राधाच्या बोलण्यावर आजी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं, "मला भेटायचे आहे का बरं?" "काही नाही ग, मी तुझ्याबद्दल थोडंफार सांगितलं म्हणून तिला भेटायची इच्छा झाली." "राधा,
काय ग, किती ते माझे कौतुक. इतकेही काही महान नाही मी. राधा आजीचा हात पकडतच म्हणाली. आजी, तुला वाटत असेल, पण माझ्यासाठी, आईसाठी, दादासाठी तू खूप महान आहेस. आजीलाही भरून आले. राधाने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. बरं, मी आपल्याला चहा ठेवते. राधा किचनमध्ये गेली. चहा ठेवला आणि पुन्हा आजीजवळ येऊन बसली. राधाला एकदम विकासचा चेहरा आठवला. त्याचे तिच्याकडे पाहणे, मागे मागे येणे, सारं तिला आठवू लागले. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्याची लकीर उमटली. राधाला असं मध्येच हसताना पाहून आजीने तिला विचारलं, राधा, हे हसू कशासाठी बरं? मी तुला आल्यापासून पाहते आहे. काही स्पेशल का? काही नाही ग आजी, असंच. सांग बरं पटकन काय झालं? हे सतत हसू येणे असंच नाही आहे. मला माहीत आहे, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते. राधा आणि आजी मैत्रिणीच होत्या, अगदी बेस्ट फ्रेंड. दोघींचे पारदर्शक नाते होते. आजी, असेही तुला मी सांगणार होते. चल सांगतेच. वर्गात एक मुलगा आहे विकास नावाचा. त्याला मी आवडते. सतत मागे मागे असतो बघ माझ्या. त्याचा चेहरा मला आठवला म्हणून हसू आले. अभ्यासात कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त असते. ती हसून म्हणाली. काय ही पोरं? आजीही मिश्किलपणे हसत म्हणाली. बोलू का मी त्याच्याशी? ती खळखळून हसू लागली. आजी, तू नको काही बोलू. मला तुझी अदा माहीत आहे. उगाच बिचारा कॉलेज सोडून निघून जाईल. आजी देखील हसू लागली. राधाने जीभ चावली. काय झाले? अगं आजी, चहा आटला, असे म्हणत तिने किचनमध्ये पळ काढलं. चहा आटला होता, आजी म्हणाली. त्या विकासने चहा आटवला बघ. राधा चहाचे कप बाहेर आणत म्हणाली. आजी, तुझी बातच निराळी. कधी काय विचार करशील आणि काय बोलशील ह्याचा नेम नाही बघ. राधा, अभ्यास कसा चालू आहे तुझा? एकदम छान आजी. सर आणि मॅडम छान शिकवतात. सगळं काही समजतं. आजी नातीच्या बऱ्याच गप्पा सुरू झाल्या. तोच राधाची आई श्रेया आली. काय गप्पा चालू आहेत? आजी नाती दोघी निवांत बसले आहेत. आमचं गुपित आहे बरं का, ते काही आम्ही सांगणार नाही. आजी डोळे मिचकवत राधाकडे पाहून म्हणाली. बरं बरं, चालू द्या तुम्हा दोघींचे गुपित. मी जरा जाऊन पडते. ऑफिसमध्ये खूप काम होते. खूपच दमले आज. श्रेया रूममध्ये निघून गेली. आजी, उद्या रविवार आहे, तर गौरीला उद्या घरी बोलावू का? हो चालेल. राधा खुश झाली. तिने गौरीला फोन करून उद्यासाठी घरी बोलावले. गौरी देखील जाम खुश झाली. आजी आणि राधा ह्या दोघींचे नाते खूप छान होते. राधा तर मनातलं सर्व आजीला सांगायची. राधाला माहीत होतं आजी तिला समजून घेईल. आई कामाला गेल्यावर आजीचा सहवास जास्त लाभला होता. म्हणून तर आजी आणि राधा या आजी नाती कमी आणि मैत्रिणी जास्त झाल्या होत्या. उद्या गौरी येणार होते. क्रमश लेखिका अश्विनी पाखरे ओगले. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.